मंडळी, एकदा असा झटपट होणारा नाश्ता तुम्ही खाल्ला ना तर नेहमीच बनवाल. त्यासाठी कढईत 2 वाटी पाण्यात 1 चमचा तेल, चवीपुरतं मीठ, चिली फ्लेक्स, कापलेला कढीपत्ता, पांढरे तीळ, किसलेलं आलं, कापलेली मिरची घालून चांगलं मिक्स केलं. पाण्याला उकळी आल्यावर यात 1 वाटी रवा घातला, मिक्स करून घ्यायचा. रवा पूर्ण घट्ट होईपर्यंत यामध्ये शिजवून घ्यायचा. गॅस बंद केला, झाकण ठेवून 15 मिनिट असंच ठेवा. आता चटणीसाठी मिक्सर जारमध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, हिरवी मिरची, मीठ, साखर, दही, कोथिंबीर आणि लागेल तसं पाणी घालून मिक्सरला चटणी फिरवून घ्यायची. तयार चटणी बाउलमध्ये काढली. तडक्यासाठी गरम तेलात मोहरी, कढीपत्ता, हिंग, लाल मिरचीचे तुकडे घातले. ही फोडणी चटणीवर घालून मिक्स करायचं. नंतर 2 उकडलेले बटाटे किसून घेतले. 15 मिनिटांनंतर रव्याचं मिश्रण थंड झालं की किसलेला बटाटा यात घालायचा. एकजीव करत दोनही चांगलं मिक्स करून गोळा बनवून घ्यायचा. यातला एक छोटासा गोळा घेऊन गोलाकार फिरवला. हलका दाबत मेदू वड्याचा शेप द्यायचा. सर्व मेदू वडे तयार करून घेतले. आता कढईत कडकडीत गरम तेलात हे मेदूवडे तळण्यासाठी सोडले. थोडा वेळ सेट झाल्यावर उलट पलट करत मेदूवडे सोनेरी रंगावर कुरकुरीत तळून घ्यायचे. इथे झटपट एकदम कुरकुरीत रवा मेदूवडे सोबत टेस्टी चटणी तयार आहे. बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट. रेसिपी आवडली तर लाईक करा.